लग्न प्रथा बदलत आहे. लेखक विष्णू यादव, ठाणे. मागच्याच महिन्यात जवळच्या नात्यातील एक लग्न होतं. दादर परळ भागात. दूरवरच्या लग्नांना जाण्याचं सहसा मी टाळतो, पण इथे तसं करण्यासारखं नव्हतं. गेलो. काही विधी झाले. मुहूर्ताची वेळ जवळ आली होती. वधूवरांना बोलावणं धाडलं, पण दोघांपैकी कोणीही तिथे नव्हतं. मला आलेला एक महत्त्वाचा फोन घेण्यासाठी मी हॉलबाहेर पडून थोडा दूर गेलो. पाहतो तर तिथल्या एका लहानशा भागेत हे दोघे व फोटोग्राफर होते. फोटो काढत. प्री वेडिंग शूटिंग माहिती होतं, पण इथे प्री मुहूर्त शूटिंग सुरू होतं. फोन संपताच मी आत गेलो. शोधाशोध करणाऱ्या मंडळींना त्यांचा ठाव ठिकाणा सांगितला. 5-1 मिनिटांनी वधूवर फोटोग्राफर व सर्च पार्टी लग्नस्थळी आले. लग्न लागल्यानंतर हार घालायच्या वेळी सर्व ठिकाणी होतो तसाच सीन इथेही झाला. हार एकमेकांच्या गळ्यात पडले की नाही ते मी जिथे बसलो होतो तिथनं मला दिसलं नाही. सर्व विधी झाल्यानंतर दोघेही कपडे बदलण्यासाठी जे गेले ते तासभराने उगवले. तोवर नव दाम्पत्याला भेटण्यासाठी रांग लागली होती. भेटीगाठी, फोटो काढणं सुरू झालं. तेवढ्यात मुख्य दरवाजातून एक बुरखाधारी लचकत मुरडत आली. ती थेट स्टेजवर जाऊ लागली. सगळेजण नवरा नवरीसहित ती येताना पाहू लागले. फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफर यांनी आपापले कॅमेरे तिच्याकडे वळवले. ती पायघोळ बुरखा सांभाळत आली नवऱ्या मुलाकडे. आता तिच्या हातात होतं गुलाबाचं फूल. इकडे मुलाची दांडी गुल, कारण ती आली आणि प्रपोज केल्यासारखी कृती केली. भांबावलेल्या मुलाने आणखी पुढे काही नाटक घडण्यापेक्षा एकच शहाणपणाची गोष्ट केली, ती म्हणजे त्याने तिच्या तोंडावरचा नकाब दूर केला. बुरखाधारी ती नव्हती, तर तो होता मुलाचा मित्र. आणि हे सारं जे चाललं होतं त्याला प्रँक की काय असं म्हणतात. ह्या आहेत बदललेल्या प्रथांपैकी एक उदाहरण. दिवसेंदिवस या प्रथा बदलत जाणार आहेत. त्यात काही बदल होणं कठीण आहे. पण मला असं म्हणायचंय की अशा प्रकारे लग्न प्रथा बदलत आहेत म्हणून काळजी करायची, की लग्न संस्था टिकून राहायला हवी म्हणून काळजी करायला हवी. काही मुलं मुली, त्यात आई बाप देखील आलेच, स्वतःची तसेच मुलाची आर्थिक ऐपत नसताना देखील लग्न मात्र साग्र संगीत, धूमधडाक्यात व्हावं अशा विचारसरणीची असतात. तर काही मुलं मुली ऋण काढून लग्न करण्यास नाखुश असतात. लग्न नकोच असं म्हणतात. लग्नानंतर मुलं नाहीच, एकच मूल. त्याच्या शिक्षणाची काळजी, कारण फियांचे आकडे ऐकून कितीतरी मुलं मुली लग्नच नको असं म्हणतात, लिव्ह इनकडे वळतात. आणि ही एकल संख्या थोडकी नाही, तर आपल्या महाराष्ट्रात 20% आसपास आहे आणि ती वाढतच जाणार आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की ज्यांना लग्न संस्था हवी आहे त्यांनी लग्न प्रथा बदलणार आहेत हे स्वीकारायला हवं. ज्यांना लग्नच करायचं नाहीये त्यांच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही. लेखक विष्णू यादव.